नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर पाऊस चालू झालेला आहे, भरपूर धो असा. तर याच रिलेटेड आपण आज बघणार आहोत पावसाळ्यातील खास अशा आपल्या आरोग्यदायी आणि त्यासोबत किचन टिप्स. तर चला बघूया. सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी हे ना गरम करून पित असतो. तर हेच पाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि दिवसभर हेच पाणी प्यायचं आहे. तर पावसाळ्यामध्ये काय होतं, आपली इम्युनिटी पॉवर ही कमी होत असते आणि छोटे मोठे रोग राई हे ना आपल्याला लवकर आपल्या शरीरालाही जडले जातात. त्याच्यामुळं आपण हे पाणी उकळूनच प्यायचं आहे. उकळून थंड करून दिवसभर आपल्याला हेच पाणी प्यायचं आहे. आता लहानांपासून वृद्ध माणसं असतील आणि शिवाय आपणही आपल्याला ॲड करायचं आहे. उकळून पाणी पिलं तर आपल्या शरीराला कुठलेही सहजासहजी आजार होत नाहीत पावसाळ्यामध्ये तरी. पावसाळ्यामध्ये आपल्याला खरंच सांगते, शरीराची जी इम्युनिटी पॉवर आहे ना ती कमी होत असते. त्याच्यामुळं पहिली टिप ही तुम्हाला मी सांगितलेली आहे की पाणी उकळून प्यायचं आहे. तर आता ही टिप सगळ्यांना माहिती असेलही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन शेअर करत आहे. टिप नंबर 2, पाणी पिल्यानंतर आपण लगेच चहा घेतो. तर पावसाळ्यामध्ये तोच चहा थोडासा वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे. आता इथं हर्बल टी आपल्याला बनवायचा आहे. यासाठी गॅलरीत बघा मी गवती चहा लावलेला होता, तोच तोडून घेतला. त्यासोबत जी तुळशीची पानंही आपल्याला लागणार आहेत हर्बल टी करण्यासाठी. इथं 5 ते 6 तुळशीची पानंसुद्धा आपल्याला इथं तोडून घ्यायची आहेत. आता मी ना माझ्या गॅलरीमध्ये जे किचनमध्ये उपयोगी पडणारे आहे ना तेच मी इथं झाडं लावलेले आहेत. म्हणजे काय, कढीपत्ता झालं, गवती चहा झाला आणि तुळस तर सगळ्यांकडे असतेच तसंच. तर हे आपल्याला हर्बल टी पिलं की आपल्याला ना या चहापासून ना सर्दी खोकला हा सहजासहजी होत नाही. त्यासाठी आपल्याला हर्बल टी आता करायचं आहे. आता याची रेसिपी तुम्हाला मी थोडक्यात शेअरही करते. तर इथं मी गवती चहा घेतलेला आहे, तुळशीची पानं घेतलेले आहेत, आल्याचा छोटासा तुकडा इथे एक घेतलेला आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे. आता तुमच्याकडे हे सगळं अवेलेबल नसेल, यातली एखादी वस्तू जरी कमी असेल तरी काही हरकत नाही. आता आलं तर सगळ्यांकडे असतंच, त्याचसोबत गवती चहा जरी नसला तरी काही हरकत नाही. तुळशीची पानं तुमच्या घरी असतील आणि काळे मिरं हे 3 जरी इन्ग्रेडियंट्स असले तरी तुम्ही हा चहा बनवू शकता. पण आता बाजारामध्ये ना गवती चहासुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर हे सगळं एका खलबत्त्यात टाकून छान असे कुटून घ्यायचं आहे, याचा जोपर्यंत रस निघत नाही तोपर्यंत. आता हा चहा कोणी प्यावा, तर तुम्ही सगळे जरी पिले तरी काही हरकत नाही. या चहाने आपली ना इम्युनिटी पॉवर ही वाढली जाते, शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. काळी मिरं, आलं पचन क्रिया आहे ना ते सुधरवतं. यासाठी याचे सगळ्याचे महत्त्व आहे, मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता इथं तुम्हाला किती चहा बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथं पाणी घ्यायचं आहे. आता इथं 2.5 कप पाणी मी घेतलेलं आहे. हे आपल्याला उकळून 2 कप करायचं, म्हणजेच आपला तो चहा रेडी होईल. तर सगळं बघा, हे आलं, गवती चहा, तुळशीची पानं, काळे मिरं सगळं कुटून घेतलेलं आहे आणि आता हे गरम पाणी करून मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. छान असं उकळून द्यायचं आहे, कमीत कमी 2.5 कप पाण्याचं 2 कप पाणी होईपर्यंत. आणि उकळून घेतल्यानंतरच हा चहा आपल्याला घ्यायचा आहे. कमीत कमी 1-2 मिनिट तरी असं खळखळ आपण बघा हे उकळून घ्यायचं आहे. तर चहा हा तुम्हाला आवडत नसला तरी सुरुवात तरी करा. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तुम्हाला ही प्यावंसं वाटणार नाही, पण 4थ्या दिवशी तुम्हालाच वाटेल की अरे, तो दुधाचा चहा घेण्यापेक्षा हा चहा आपल्या शरीराला हेल्दी आणि आरोग्यदायक आहे. तर इथं चहा आपला रेडी झालेला आहे आणि हा अशा पद्धतीने याचा कलर दिसतो. आता जर साखरेऐवजी ना तुम्ही गूळ जर वापरला किंवा खाल्ला तर गुळामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि पावसाळ्यामध्ये आपले शरीर हे थंड पडतं. वात प्रकोप आपल्या शरीरातली उत्पन्न होत असते. यासाठी तुम्ही हा चहा नक्की प्या. विदाऊट गूळ किंवा शुगर तुम्ही घेतलं तर हे हेल्दी आहेच, पण तुम्हाला जर तसा चहा प्यावासा नाही वाटला तर तुम्ही 1 चमचा गूळ पावडर ह्याच्यात ॲड करू शकता साखरेऐवजी. असा चहानी तुम्ही दिवसाची सुरुवात करा, अगदी फ्रेश वाटेल. आता तिसरी टिप म्हणजे इथं पावसाळ्यामध्ये मीठ हे थोडंसं ओलसर होतं आणि हेच मीठ ओलसर होऊ नये यासाठी बघा आपण डायनिंगवर ही छोटीशी बरणी ठेवतोच. आपल्या अन्नामध्ये ज्यावेळेस मीठ कमी पडतं त्यावेळेस यानेच आपण मीठ घेतो आणि ते मीठ पावसाळ्यामध्ये ओलसर होतं. तेच मीठ ओलसर होऊ नये यासाठी याच्यात अगोदर तांदळाचे दाणे काही टाकायचे आहेत. 1 चमचा मी तांदळाचे दाणे घालून घेतले आणि नंतर याच्यामध्ये मीठ भरून घेतलं. तर तांदूळ हे मिठामधलं जे मॉइश्चर आहे ते शोषून घेतं आणि त्यामुळं मीठ आपलं ओलसर होत नाही.
तर अशा पद्धतीने ही जर तुम्ही किचनमध्ये वापरली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर ही झाली आपली टिप नंबर 3. तर आता टिप नंबर 4, आपला चॉपिंग बोर्डवर आपण भाज्या कट करतो आणि कट करून चॉपिंग बोर्ड धुवून ठेवतो. पावसाळ्यामध्ये वातावरण असं दमट असल्यामुळं चॉपिंग बोर्ड हा ओलसर राहतो आणि बॅक्टेरिया त्याच्यावर जमा होतात. तर ते जमा होऊ नये यासाठी 1 चमचा मीठ मी या चॉपिंग बोर्डवर घातलेला आहे आणि लिंबाने अशा पद्धतीने आपला चॉपिंग बोर्ड हा घासून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून मीठ आणि लिंबू याच्या मिश्रणाने आपला चॉपिंग बोर्डचा जो बॅक्टेरिया आहे ना तो मरला जातो. अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत ना ते खरंच आपल्याला फायदेशीर ठरतात आणि हे जर आपण किचनमध्ये आपण जर वापरल्या तर आपल्या शरीराला तुम्हाला खरंच सांगते लवकर आपणही काय आपली मुलं आपलं फॅमिली आजारी पडणार नाही आणि आपले शरीर हे हेल्दी राहतं. तर हे सर्व दोन्ही बाजूनी मी लिंबू आणि मीठ यांनी घासून घेतलं आणि त्यानंतर गार पाण्याने हा चॉपिंग बोर्ड न धुता कोमट पाण्याने ना हा चॉपिंग बोर्ड धुवून घ्यायचा आहे. आता मी याच्यासोबत एक टिप तुम्हाला सांगते की किचनमध्ये प्लास्टिक चॉपिंग बोर्डऐवजी ना लाकडी चॉपिंग बोर्ड वापरा. कारण की प्लॅस्टिकमध्ये आपण ज्यावेळेस प्लॅस्टिक चॉपिंग बोर्डवर भाज्या कट करतो त्यावेळेस छोटे छोटे प्लॅस्टिकचे कण आहेत हे त्या भाजीमध्ये मिक्स होतात आणि आपल्याला ते अन्नामध्ये तसेच जातात. यासाठी आपण लाकडी चॉपिंग बोर्ड यूज करावा. आता पहिलं मी सुद्धा ना प्लॅस्टिकचाच वापरत होते, पण नंतर म्हणलं ते ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरायला लागले. आता गरम पाण्याने हा चॉपिंग बोर्ड धुवून अशा पद्धतीने आपण हे निथळून अडकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते त्यातलं पाणी. टिप नंबर 5, तर आता पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ऊन पडत नाही आणि ऊन न पडल्यामुळं वातावरण दमट राहतं आणि त्यामुळं काय होतं जे कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत त्याच्यामध्ये ना किडे होतात आणि कीड लवकर प्रमाणात लागते. तर हीच कीड लागू नये कडधान्यांना त्यासाठी आपल्याला तमालपत्र आहे हे कडधान्यामध्ये अशा पद्धतीने ना घालून ठेवायचं आहे, जेणेकरून यामुळं आपल्या ह्या कडधान्यांना कीड लागणार नाही किंवा डाळींनाही. डाळीमध्ये सुद्धा तुम्ही तमालपत्र घालून ठेवू शकता आणि जे आपले कडधान्य डाळी आहेत ते एअर टाईट पॅक अशा भरण्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि कोरड्या ठिकाणी ह्या भरण्या आपल्या ठेवायच्या आहेत. आता ऊन पडतच नाही पावसाळ्यामध्ये. आता सिटी ठिकाणी बघा अजिबात ऊन लवकर पडत नाही, म्हणजे महिना 2-2 महिने सलग पाऊस राहतो, वातावरण एवढं दमट होतं आणि या कारणामुळेच ना मग असे किडे आळ्या जाळ्या हे सगळं होतं कडधान्यांना. तर हेच होऊ नये यासाठी ही टिप नक्की तुम्ही टिप वापरून बघा. पुढची म्हणजे 6वी, तर पावसाळा म्हणलं की बघा किचनमध्ये चिलटं वगैरे होतात आणि माशा होतात. तर हेच चिलटे माशा होऊ नये यासाठी इथं मी ना एक तमालपत्र घेतलेलं आहे. याच्यावर आपला जो कापूर आहे तो घालून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला मोहरीचं तेल तुम्ही याच्यावरती घालून घ्यायचं आहे. तर याचा आपल्याला ना धूर करायचा आहे आणि हे संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा मग दिवसभरात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दिवसासुद्धा ही धुरी किचनमध्ये देऊ शकता. आता तेल घातल्यानंतर हे आपल्याला जाळायचं आहे. तमालपत्र, कापूर आणि मोहरीचं तेल, शक्यतो मोहरीचंच तेल घाला आणि अशा पद्धतीने आपल्या सिंकजवळ बघा जिथं ओलसर भाग आहे ना तिथं चिलटे माशा हे होत असतात. जास्तीत जास्त प्रमाणात म्हणलं तर किचनमध्येच होतात. तर त्यावेळेस अशा पद्धतीने जर धुरी तुम्ही दिली किचनमध्ये तर अजिबात चिलटे माशा हे राहत नाही आणि मी हा उपाय करून बघितलेला आहे. खरंच सांगते तुम्हाला अजिबात चिलटे आणि माशा होत नाही. आता माझ्या किचनमध्ये जास्त ऊन येत नाही त्यामुळं ना पावसाळ्यामध्ये तर हा प्रॉब्लेम खरंच होतो बरं का. थोडंसं दमट वातावरण होतं, थोडंसं मग चिलटे माशाचं प्रमाणही वाढतं. मग मी अशा या धुरानेच ना मग चिलटे माशा हे होत नाहीत. तर सगळीकडे धुरी देऊन झाल्यानंतर हे राहिलेले जोपर्यंत हा जाळ विजत नाही तोपर्यंत मी काय करते हे असंच परत नेऊन किचनच्या सिंकपाशी ठेवते, जेणेकरून ना तिथं जास्त प्रमाणामध्ये ओलसर भाग राहतो. पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती ही मंदावते आणि त्याच्यामुळे ना अगदी हलका आहार जर आपण घेतला तर तो सहजासहजी आपल्याला पचलं जातं. तर त्यासाठीच जर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये हलका आहार घेतला म्हणजे दाल खिचडी वगैरे सूप असं जर घेतलं तर आपल्या बॉडीलाही ते हेल्दी होतं आणि सहजासहजी ते पचले जाते. यामुळे आपले शरीर पण चांगलं राहतं. तर चला आता दाल खिचडीची मी बनवणार आहे. दाल खिचडी त्याची रेसिपी तुम्हाला थोडक्यात शेअर करते, काय काय मी घेतले ते.
दाल खिचडी बनवण्यासाठी इथं मी भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे, तोही आमच्या गॅलरीतला. हिंग घेतलेला आहे, हिरवी मिरची थोडीशी कट करून घेतलेली आहे आणि भरपूर प्रमाणात लसूण. आता पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात लसूण खावा आणि हिंगसुद्धा खावं. लसूण हे उष्ण असतो, त्यामुळं आपली बॉडी गरम राहते, त्यामुळे लसणाचा ना वापर तुम्ही जास्त करा आणि हिंगाचा सुद्धा. तर आता मी ना इथं साध्या सिंपल पद्धतीने डाळ खिचडी करते. तेल टाकलं थोडंसं. आता इथं तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता, कारण की बॉडीमध्ये हीट निर्माण करणारे तेल म्हणजे ते मोहरीचं तेल आहे. इथं मी लाकडी घाण्याचं मोहरीचं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण, जिरी, मोहरी, हिरवी मिरची आणि हिंगसुद्धा घालून घेणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने डाळ खिचडी मी बनवणार आहे. आणि त्यासोबतच इथं पचनाला हलकी अशी मुगाची डाळ मी इथं वापरणार आहे. म्हणजेच तांदूळ आणि मूग डाळ हे दोन्ही मिक्स करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता 1 वाटी तांदूळ असेल तर अर्धा वाटी मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे. अशा पद्धतीने इथं मी साध्या सिंपल पद्धतीने डाळ खिचडी बनवलेली आहे. आता दाल खिचडी बनवा किंवा तुम्ही कुठलाही स्वयंपाक करा, तर चिमणी असेल तुमच्याकडं तर तुम्ही चिमणीचा वापर अवश्य करा. का तेही सांगते, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जी वाफ असते ती वाफ आपल्या किचनमध्ये निर्माण होते आणि मग किचनमध्ये ओलसरपणा हा जास्त निर्माण होतो. मग घरामध्ये कुठं पुरशी लाग, कारण की ऊनच पडत नाही त्यामुळे चिमणीचा वापर करा आणि धूर स्वयंपाक करताना धूर न होईल अशी काळजी घ्या. आता दाल खिचडी खाऊन घेतली, जेवण वगैरे झालं आणि आता झोपताना आपण हळदीचं दूध हे अवश्य घ्या, कारण की हळदीने आपली इम्युनिटी पॉवर वाढते. सर्दी खोकला अजिबात होत नाही. घशासाठी हळदी खरंच खूप चांगली आहे. मला टॉन्सिलचा स्वतःला त्रास होता. जेव्हापासून मी हळदीचं दूध घ्यायला लागले तेव्हापासून मला हा त्रास कमी झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इथं दुधामध्ये हळद घाला आणि खळखळ उकळून नंतर हे हळदीचं दूध झोपताना तुम्ही रोज घ्या. खरंच सांगते, हळद ही आपल्या बॉडीसाठी खरंच खूप चांगली आहे, इम्युनिटी पॉवर वाढवणारी आहे. तर पावसाळ्यामध्ये तर अवश्य हळदीचं दूध घ्या. जेवण वगैरे झाल्यानंतर झोपायच्या अगोदर अर्धा तास तरी तुम्ही हळदीचं दूध प्या आणि तुम्हाला फरक वाटतो का नाही, वाटला तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि आता दूध पिऊन झालं, खाऊन झालं. आता टिप नंबर पुढची, झोपताना या तेलाचा वापर नक्की करा. हे आहे मोहरीचं तेल, मस्टर्ड ऑइल. आता हे तेल वाटीमध्ये काढून आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे आणि गरम केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढे तुम्हाला समजेलच. तर वाटीमध्ये बघा, आता तुम्ही इथं साधं कुठलंही मोहरीचं तेल घेऊ शकता. मी आता पावसाळ्यामध्ये मोहरीचंच तेल खाते, त्यामुळे मी तेच लाकडी घाण्याचं तेल घेतलेलं आहे. ते कडकडीत गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण भरपूर प्रमाणात आहे, तो घेतलेला आहे मी 1 चमचा. तेल गरम झालं की लसूण आपल्याला या तेलात घालून घ्यायचा आहे. कडकडीत असा लसूण आपल्याला याच्यामध्ये ना तळून घ्यायचा आहे, म्हणजे ब्राऊन होईपर्यंत ना तो गॅसवरतीच ठेवायचा आहे. आणि इथं बघा ओवा घातलेला आहे मी अर्धा चमचा, तो सुद्धा तेलामध्ये चांगला असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. आणि हे गरम तेल आपल्याला थोडंसं कोमट झालं की आपल्याला या तेलाने आपल्या पायाला ना मसाज करायचे आहे. एकदम गरम नाही, पण थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे. पण लसूण मात्र अशा पद्धतीने या तेलामध्ये आपल्याला होईपर्यंत हे तेल गरम करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. थोडंसं तेल कोमट झालं की आपला जो तळपाय आहे त्या तळपायाला अशा पद्धतीने लावून आपल्याला मालिश करून घ्यायची आहे. यामुळे आपल्या बॉडीमध्ये हीट निर्माण होती आणि तुम्हाला जर वाताचा त्रास असेल तर अजिबात हा त्रास होणार नाही. सांधे दुखत असतील तरीसुद्धा होणार नाही. मात्र पण फक्त मोहरीचं तेल वापरा, त्याच्यामध्ये लसूण ना भरपूर प्रमाणात टाका. बॉडीमध्ये मोहरीचं तेल हे हीट निर्माण करतं आणि वात प्रकोप हा कमी करतो. तर चला, नक्की या सगळ्या टिप वापरून बघा. तुम्हाला कुठली टिप हेल्पफुल वाटली कमेंट करायला विसरू नका. अशा छान छान टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.